नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. दिल्ली विधानसभा भाजपनं जिंकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014ला सत्तेत आले, मात्र दिल्ली ताब्यात भाजपला घेता आली नव्हती. तब्बल 27 वर्षानंतर दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आली आहे. आपने देशभरात भाजपची सत्ता असताना भाजपला दिल्लीतच रोखलं होतं आणि तेही अतिशय पाशवी बहुमताने. भाजपचे सगळे मंडळी अस्वस्थ होत होते आणि वेगवेगळ्या घोषणा मोदीजी म्हणायचे रेवड्या वाटून आले, पण केजरीवालच्या रेवड्यांच्या घोषणाला भाजपने दिल्लीत तसंच उत्तर दिलं. भाजपनं यावेळेला ज्या घोषणा दिलेल्या होत्या, शेरा सव्वा शेरच्या पद्धतीनं केजरीवालनी जर एक घोषणा केली असेल, त्याच्या पुढची घोषणा भाजपची राहिली. म्हणजे आता गर्भवती महिलेला 21,000 रुपये दिले जातील, वृद्धांना दरमहा 2,500 रुपये पेन्शन दिले जाईल, यासारख्या गॅस सिलेंडरचा विषय असेल, मोफत गॅस सिलेंडर देणं, 500 रुपयामध्ये सिलेंडर देणं, 2 सिलेंडर मोफत दिले जातील, अशा अनेक घोषणा केल्यात. आतापर्यंत दिल्लीचं बजेट जे आहे ना, डेफिसिटमध्ये कधी गेलं नव्हतं. पण आता याची अंमलबजावणी जर करायची ठरवली तर दिल्लीला एकूण दिल्लीचं जे बजेट आहे ते तुटीचं होऊ शकतं. जसं महाराष्ट्रात लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे जे परिणाम होत आहेत, तसं दिल्लीला अनेक गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत. पण आपच्या तावडीतून दिल्ली सुटली. केजरीवालांना स्वतः निवडून येता आलं नाही. हे सर्वात मोठा पराभव तो आहे. होतं असं, 3 टर्म ते सत्तेमध्ये होते, त्यामुळे लोकांनाही जरा बदल हवा असतोच. तो बदल केलेला आहे. पण बदल केलेला आता भाजपला सत्तेत बसवल्यानंतर त्या घोषणांची अंमलबजावणी करणं हे एक मोठं आव्हान आहे. आणि दुसरं, आता काही आम्हाला अडचण नाही, आता आम्ही देशात सगळीकडे आम्हीच पुन्हा सत्तेत राहू, असा दंभ अहंकार कार्यकर्त्यामध्ये निर्माण होऊ शकतो. ती पण एक चिंता असते. तोही विषय आहे भाजपसाठी, म्हणजे चिंतेचाच आहे, कारण यातनं अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. काँग्रेस कधी कधी असं वाटतं की हा अस्तंगाला चाललेला पक्ष आहे की काय. व दिल्लीसारख्या ठिकाणी जिथं सत्ता होती काँग्रेसची, एकही जागा मिळाली नाही काँग्रेसला. काय म्हणजे ते राहुल गांधी जे बोलतात, जी भाषा करतात, किती वाईट आहे ना. मताची टक्केवारी वाढली असेल, पण अशी दुर्दशा काँग्रेसची होती आहे. त्यामुळे खरंच काँग्रेसच्या नेतृत्वाला आत्मचिंतन करायची वेळ येणार आहे. भाजप एक टप्प्याने पुढे जाते, एक प्रांत पादाक्रांत करते. ही भाजपसाठी चांगली गोष्ट आहे. पण भाजप ज्या पद्धतीनं घोषणा देऊन सत्तेत आलंय, जर तिकडे वृद्धांना 2,500ची पेन्शन दिल्लीतले असेल, मग देशातले जे वृद्ध आहेत त्यांच्या पेन्शनचं काय. दिल्ली सरकार जर 21,000 रुपये गर्भवती महिलेला देत असेल, मग अन्य प्रांतात का दिले जात नाहीत, असे प्रश्न भाजपच्या समोर उपस्थित होणार आहेत. कारण तुम्ही केलेल्या घोषणा एका प्रांतात एक आणि दुसऱ्या प्रांतात दुसरी, हे कसं चालेल, असे प्रश्न पुन्हा निर्माण होऊ शकतात. मोफत घोषणांची सवय लावायला नको जनतेला, असं एकीकडे म्हणायचं आणि दुसरीकडे अशा घोषणा देऊनच सत्तेत यायचं. सत्तेत यायचं असेल तर जशाच तसं वागावं लागतं, हे पण बोलायचं. यातलं फरक आहे. आणि त्यामुळं एक्स गेला आणि वाय सत्तेत आला तर त्या एकूण सरकारमध्ये काय बदल होणार आहेत, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे केजरीवालांनी पूर्वी सत्तेत येण्यापूर्वी ज्या घोषणा दिलेल्या होत्या आणि त्यांच्या 3 टर्ममधले आपण टप्पे सगळ्यांनीच पाहिलेत, की जे केजरीवाल डोक्याला मफलर बांधून आले पहिल्यांदा सत्तेत, दिल्लीची हवा चांगली होती, पण आता या वेळेला त्यांच्या कानाचं डोक्याचं मफलर गेलं
आणि सगळ्या दिल्लीकरांच्या कानाच्या आणि डोक्याला मफलर आलं, इतकी तिथली हवा प्रदूषित झाली. आता हे ज्या समस्या घडलेल्या आहेत ना, आता पुन्हा असेच दिवस भाजप सत्तेत आल्यामुळे पुन्हा बघावे लागणार नाहीत. आपण याची पण दक्षता घ्यावी लागणार आहे. भाजपकडे ही सत्ता जरी आली असली तरी जबाबदारी प्रचंड वाढलेली आहे. ती जबाबदारी ते किती सक्षमपणे पेलतात त्यावरतीच सत्ता कशी टिकेल, किती दिवस राहील, या सगळ्या बाबी अवलंबून आहेत. पण भाजपची सत्ता आली त्याबद्दल भाजपचं अभिनंदन. पण देशभरामध्ये लोकांच्या अपेक्षा या निमित्ताने वाढत आहेत आणि त्यामुळे त्या अपेक्षांची पूर्ती कशी करणार हे आव्हान देखील अतिशय चिंताजनक असणार आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.